पुन्हा एकदा स्वागत। राज्यातली एक मन विदीर्ण करणारी घटना पाहूयात। अचानक स्फोट होतो, आग लागते, धुराचे लोट उसळतात। हे सगळं कुठं तर अतिदक्षता विभागात। आणि या आगीत अडकलेले कोण तर नवजात शिशू, वेळेआधी जन्माला आलेले। जीवरक्षक प्रणालीच्या साहाय्यानं आधीच जगण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती, त्यात ही आग, सुटकेसाठी काहीच न करू शकणारे जीव। अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयात ही दुर्घटना घडली 24 ऑगस्टच्या पहाटे। रुग्णालयातल्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी धुराचे लोट असतानाही आत शिरून बाळांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तिघांना वाचवण्यात अपयश आलं। त्या कक्षात त्यावेळी 9 नवजात बालक उपचार घेत होते। 3 बाळांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला। उर्वरित 6 बाळांना तातडीनं सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। यानंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत। कक्षातली अग्निशमन अलार्म यंत्रणा त्या क्षणी कार्यान्वित नव्हती का? जी फायर फॉगर यंत्रणा आग लागल्यावर तात्काळ सुरू व्हायला हवी होती, ती सुरू झाली का? पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की थर्मल युनिटमधल्या तांत्रिक बिघाडामुळे आग लागली। सखोल चौकशी सुरू आहे। हा विभाग केवळ 1-2 वर्षांपूर्वी सुरू झाला होता, त्यावर प्रश्न उभा राहतो। उद्घाटन झालं, पण सुरक्षितता तपासणी झाली का? जीवरक्षक प्रणालीच्या देखभालीचं लेखापरीक्षण झालं होतं का? आरोग्यमंत्र्यांनी चौकशी समितीला जीवरक्षक प्रणाली आणि विद्युत यंत्रणेतील संभाव्य दोष, अग्निसुरक्षा लेखापरीक्षण आणि इतर प्रशासकीय त्रुटी तपासण्याचे निर्देश दिले। हे पहिल्यांदा घडत नाहीये, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या अतिदक्षता विभागात आग लागली। 10 नवजात शिशूंचा मृत्यू झाला। त्या आगीचं कारण होतं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमधली विद्युत ठिणगी। 2021 मध्ये महाराष्ट्रात 2 अशाच घटना घडल्या। भंडारा रुग्णालयात 10 नवजात शिशूंचा मृत्यू झाला। भोपाळ, भुवनेश्वर, राजस्थान, प्रत्येक वेळी चौकशीचे आदेश, प्रत्येक वेळी आश्वासनं आणि प्रत्येक वेळी पुन्हा घटना। हे दुष्टचक्र का तुटत नाहीये? केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 2026 मध्ये रुग्णालयांसाठी अग्नी आणि जीवसुरक्षेच्या सुधारित राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। त्यानुसार प्रत्येक तिमाहीत किंवा कोणताही मोठा बदल झाल्यावर अग्निधोक्याचं मूल्यांकन बंधनकारक आहे। राष्ट्रीय रुग्णालय मानांकन मंडळानं अतिदक्षता विभागासारख्या विभागात कठोर अग्निसुरक्षा मानकं बंधनकारक केली आहेत। नियमित तपासणी, आपत्कालीन सराव, उपकरणांचं लेखापरीक्षण हे सगळं नियमावलीत आहे। पण प्रत्यक्षात अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये अग्निशमन अलार्म बंद असतात, आपत्तीच्या वेळी बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळे असतात, विद्युत जाळी जुनाट असते। कायदा आहे, अंमलबजावणीचं काय याचं उत्तर शोधायला हवं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मृत बाळाच्या कुटुंबाला 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली। उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले। महाराष्ट्र सरकारनं राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं अग्नी आणि विद्युत सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत। NICU, ICU, शस्त्रक्रियागृह, संवेदनशील विभागांना प्राधान्य दिलं जाणार आहे। दर 6 महिन्यांनी तपासणी बंधनकारक केली जाणार आहे। भविष्यात असे हकनाक जीव जाऊ नयेत यासाठी ही पावलं उपयोगी ठरावीत हीच आशा। पण निष्काळजी व्यवस्थेला जाग आणणारा कारवाईचा बडगा हवा आणि अशा घटना घडूच नयेत याकरता अंमलबजावणीचा प्रामाणिकपणाही। आंतरराष्ट्रीय पातळीवर